हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो बघा, आपल्या सिलेबसमधला एन्व्हायरमेंट याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट बद्दलचे महत्त्वाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. पूर्ण सिलेबसचा कव्हर आपण म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न या 20 प्रश्नांमध्ये केला या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. ठीक आहे. तो प्रत्येक प्रश्न असेल तो एका मोठ्या कॉन्सेप्टवर आधारित असेल. त्याच्या आजूबाजूची माहिती मी सगळी तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये. ओके. सो प्रत्येक प्रश्न प्रॉपरली तुम्ही बघायला पाहिजे आणि असा एकही प्रश्न नसेल की ज्याला काही क्वालिटी किंवा व्हॅल्यू नसेल. प्रत्येक प्रश्नाला तेवढा दर्जा असेल. तो खूप सिलेक्टिव्ह अप्रोच वापरून आम्ही हे प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. सुरू करूया आपण एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर त्याच्यामधला बघा, सिलेबसला तुम्हाला एन्व्हायरमेंट आहे इथे. सो सिलेबसला मित्रांनो हा एन्व्हायरमेंट, त्यानंतर अजून मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. ओके. सो हे तीनच सब्जेक्ट आहेत, मराठी, इंग्लिश आणि एन्व्हायरमेंट, की यांना काहीतरी सिलेबस दिलेला आहे. नाहीतर बाकी सब्जेक्टला फक्त म्हटलंय भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारताची राज्यव्यवस्था, पॉलिटिकल एवढं म्हटलेलं आहे. परंतु एन्व्हायरमेंटला एक प्रॉपर सिलेबस दिला आहे की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर पर्यावरणात काम करणाऱ्या संस्था असतील, त्यानंतर प्रदूषण असेल, त्यानंतर वनसंपत्ती संधारण असेल, वनसंधारण, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन असेल, मानव विकास किंवा मानवाचा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर शब्द टाकलेत. सो एन्व्हायरमेंटला आपल्याला बघायचंय. ठीक आहे. सो मग आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आपला बघा, द फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय आपल्याला? रामसर करार, फेमस रामसर करार. ज्याने कोणी एन्व्हायरमेंटचा स्टडी स्टार्ट केला असेल त्याला रामसर करार 100% माहिती असेल. व्हॉट इज दिस रामसर? मित्रांनो, हा रामसर हे इराण मधलं शहर आहे. ठीक आहे. इराणच्या कॅस्पियन समुद्राच्या कडे म्हणजे कोस्टल लाईनचं हे शहर आहे रामसर. इराण मधलं आहे ते. ठीक आहे. कॅस्पियन समुद्राच्या साईडचं. तर मग या रामसर करार नक्की कशा संदर्भात हा करार आहे? ठीक आहे. प्रश्न आपण नंतर पाहूया. नक्की रामसर करार काय आहे? तर वेटलँड्स बद्दलचा आहे तो. ठीक आहे. काय? वेटलँड्स. फक्त वेटलँड्स नाही. वेटलँड्स म्हणजे काय? दलदलीय परिसंस्था, वेटलँड्स इकोसिस्टम्स. म्हणजे कुठं कुठं असतील जिथे पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी पण एक इकोसिस्टम असते. तर या इकोसिस्टम मध्ये काही पाण पक्षी असतात. सो त्यांचा तो अधिवास असतो, हॅबिटेट असतं त्यांचं. तर त्याचं संवर्धन करण्यासाठी हे रामसर कन्व्हेन्शन आलं 1971 ला. कधी आलं ते? तर 2 फेब्रुवारी 1971 ला आलं. ठीक आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन किंवा वर्ल्ड वेटलँड डे. ठीक आहे. आणि हा करार मित्रांनो 1975 ला अंमलात आला आणि आपल्या इंडियाने कधी स्वीकारला? भारताने 1982 ला. ठीक आहे. हे महत्वाच्या काही डेट्स. मग आता हा करार नक्की कोणत्या 3 पिलर्सवर आधारित आहे? आधारस्तंभ बघा, खालीलपैकी कोणत्या 3 स्तंभावर आधारलेला आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा, पहिलं वाचू, मानवी वापरासाठी परिसंस्थांचे शोषण आपल्याला कधी करायचंय का? हा, कधीच येऊ शकत नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य ते करावं लागेल आपल्याला. येस, ते महत्वाचं आहे. त्यानंतर रामसर यादी लिस्ट, जगभरात किती लिस्ट आहे? 2000 प्लस 2200 प्लस साइट्स आहेत जगभरामध्ये. सो ती लिस्ट महत्वाची आहे. त्यानंतर या क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास घडविणे अजिबात नाही, इथे नाही करायचा विकास काय आपल्याला. आणि धोरणी वापर, वाईज यूज. सो वाईज यूज हे एक महत्वाचं धोरणी वापर, की या परिसंस्थांचा एक धोरणी वापर करायचा किंवा या परिसंस्थांचं जतन करायचं. सो 2, 3 आणि 5. ठीक आहे. सो या पर्याय दिसतात आपल्याला इथे. सो दीज आर द 3 पिलर्स की याच्यावर रामसर कन्व्हेन्शन डिपेंड आहे. ठीक आहे. महत्वाचं होतं हे. भारताचा विचार केला तर भारतात 49 साईट आहेत. किती आहेत भारतामध्ये? इंडियामध्ये टोटल 49 साइट्स आहेत या सिच्युएशनला. आणि तेच जर आपण पाहिलं मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 2 साइट्स आहेत. ठीक आहे. एक आपल्याला माहिती आहे कुठे? तर नांदूर मधमेश्वर, नाशिकमध्ये निफाड या ठिकाणी गोदावरी आणि कादवेचा संगम झालेला आहे. तिथे एक नांदूर मधमेश्वर, आणि दुसरं आहे लोणार सरोवर बुलढाणा मधलं. सो या 2 साइट्सला काय आहे? नव्यानंच रामसर साइट्स म्हणून दर्जा मिळालेला आहे या ठिकाणी. बरोबर. ठीक आहे. मग पुढे पाहूया आपण. पुढचा प्रश्न बघा, भारतातील खालील राज्यांचा त्यांच्या एकूण वनक्षेत्रानुसार क्रम विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे. सो जर क्रम विचारला तर 1 नंबरला लक्षात ठेवायचा हा क्रम MP आहे. 2 नंबरला काय आहे? तर AP म्हणजे अरुणाचल प्रदेश. 3 नंबरला आहे छत्तीसगड. ओके. 4 नंबरला आहे ओडिशा. आणि 5 नंबरला आहे आपला MH महाराष्ट्र. ओके. सो हा क्रम कधी पण लक्षात ठेवायचा. या क्रमानुसार जर गेलं तर आपल्याला इथे उत्तर येऊन जाईल. 1 नंबरला
आपल्याला काय विचारलेले उतरता क्रम वनक्षेत्रानुसार, ठीक आहे. तर मग उतरता क्रम एमपी 1 नंबरला पाहिजे, ठीक आहे. 1 नंबरला इथं आपल्याला 3 पर्याय दिसते, सगळ्याच पर्याय एमपी 1 नंबरला आहे. 2 नंबरला एपी नाहीये पर्याय आपल्याला इथे दिलेलं नाहीये. त्यानंतर पुढे छत्तीसगड दिले, छत्तीसगड. सो 1 नंतर 4 पाहिजे, ते 2च पर्यायामध्ये या आणि या पर्यायामध्ये, ठीक आहे. सो मग पुढचं राज्य कोणतं आहे तर मित्रांनो बघा ओडिशा आहे. ओडिशा 3 नंबर 1 4 3 1 4 3 इकडेच आहे फक्त, बरोबर. तो हाच पर्याय राईट आहे. आणि शेवटला काय रे महाराष्ट्र आपला, ठीक आहे. सो ही टॉप 5 राज्य लक्षात ठेवा. आणि हे वनक्षेत्र नक्की मोजण्याचं काम कोण करतं? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. काय नाव आहे त्याचं? FSI, ठीक आहे. 1981 ला स्थापन झालेली संस्था आहे ती डेहराडून या ठिकाणी आहे. कुठे? डेहराडून. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया 1981 डेहराडून या ठिकाणी. तर ही संस्था हा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया बनवण्याचं काम करते दर 2 वर्षांनी, ठीक आहे. आणि भारताचे वन पर्यावरण मंत्री किंवा वन पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 2021 चा रिपोर्ट जाहीर केला, ठीक आहे. सो त्याच्या आधी कधी आला असेल तर तो 2021 ला आला होता. सो 2021 च्या रिपोर्ट नुसार पाहिलं तर ही टॉपची 5 राज्य आपल्याला माहिती आहेत. आणि याच्यानुसार भारतात 24.62% एवढ्या क्षेत्रावर काय आहे मित्रांनो? तर एवढ्या क्षेत्रावर वन व वनक्षेत्र आहे. सो ऑलमोस्ट 25%. सो भारताचं एकूण क्षेत्रफळ असेल त्याच्यापैकी 25% क्षेत्रावर काय आहे मित्रांनो? जवळपास तर वृक्ष वनक्षेत्र आहे, ठीक आहे. एवढा डेटा आपल्याला इथून समजतो. पुढे पाहूया. जोड्या लावा विचारले आपल्याला महत्वाचे अहवाल परिषदा वगैरे या संदर्भातला हा प्रश्न आहे, ठीक आहे. पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाचे अहवाल. सो सगळ्यात पहिला ब्रुटनलँड अहवाल आपल्याला दिसतोय बघा. हा अहवाल आपल्याला नक्की काय सांगतोय तर 1987 चा अहवाल आहे, ठीक आहे. या अहवाला संदर्भात महत्वाची गोष्ट काय आहे तर हा मित्रांनो शाश्वत विकास, ओके. किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ठीक आहे. ही जी संकल्पना आहे तर पहिल्यांदा या ब्रुटनलँड अहवालातून मांडण्यात आली किंवा तिची व्याख्या करण्यात आली. सो त्यासाठी हा ब्रुटनलँड अहवाल महत्वाचा आहे. आता हे ब्रुटनलँड हे नाव काय तर हे नॉर्वेच्या प्राईम मिनिस्टर होत्या, त्या लेडीज आहेत त्या ब्रुटनलँड. सो 1983 ला UN मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग बसवण्यात आला एन्व्हायरमेंटसाठी. सो त्यांनीच 1987 ला हा रिपोर्ट दिला आणि या रिपोर्टमध्ये शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेची पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली किंवा उल्लेखली गेली आणि त्याची व्याख्या पण करण्यात आली. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच काय? अशी डेव्हलपमेंट मित्रांनो की वर्तमानकालीन ज्या काही पिढ्या आहेत यांच्या गरजा भागवून भविष्यकालीन ज्या काही पिढ्या आहेत त्यांच्या गरजा धोक्यात न येता अशा प्रकारे केलेला विकास म्हणजेच त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ठीक आहे. दुसरं आहे स्टॉकहोम परिषद. ती होती मित्रांनो 1972 ची. बघा 1972 ला पहिल्यांदा पर्यावरणावर परिषद झाली, ठीक आहे. सो एन्व्हायरमेंटवर पहिली परिषद जर झाली असेल जगामध्ये तरी कोणती आहे तर ती स्टॉकहोम परिषद किंवा स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे 1972 ची, ठीक आहे. सो ही काय आहे रे मित्रांनो? फर्स्ट कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, ठीक आहे. सो खूप महत्व आहे की एन्व्हायरमेंटला पण एक सब्जेक्ट म्हणून पहिल्यांदा कधी दर्जा भेटला तर 1972 ला भेटला, ठीक आहे. 5 जून 1972 ला झाली ती. त्यानंतर पुढची आहे रिओ परिषद. ही झाली मित्रांनो 1992 ला, ओके. आता या स्टॉकहोम परिषदेला 20 वर्ष पूर्ण झाले 1992 साली, म्हणून ही रिओ परिषद. रिओ परिषद काय मित्रांनो तर रिओ दी जेनेरो हे ब्राझील मधलं शहर आहे या ठिकाणी झाली. तिलाच अर्थ समिट किंवा वसुंधरा परिषद, वसुंधरा किंवा दुसरं नाव आहे तिचं काय म्हणतात तिला नाव काय दुसरं अर्थ समिट, ओके. सो खूप महत्वाची परिषद. याच्यामध्ये अजेंडा 21 त्यानंतर UNFCCC या महत्वाच्या गोष्टी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी करार जो काही जैवविविधता करार आहे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन ते स्वीकारलं गेलं. सो ती पण खूप महत्वाची होती रिओ परिषद. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल हा जागतिक तापमान वाढ संदर्भात आहे, तो आहे 1997 चा आहे, ठीक आहे. सो तर आपण पाहिलं तर ब्रुटनलँड अहवाल 1987. सो अ चं 2 आहे, ठीक आहे. सो ए चं 2 बऱ्याच पर्याय. पुढे स्टॉकहोम परिषद 1972 चे. सो बी चं 4 आहे, ठीक आहे. तेही 3 पर्याय दिसतात कधीचे. पुढे जाऊया रिओ परिषद. ती कधीची आहे मित्रांनो
सीचं काय आहे तर ती आहे 1992 ची आहे. सो सीचं एक कोणत्या पर्यायात आहे, फक्त या दोन पर्यायामध्ये. ओके, या आणि या पर्यायात आहे. ठीक आहे, मग शेवटला पाहूया क्योटो प्रोटोकॉल. डीचं काय आहे तो 1997 चा आहे. सो डीचं काय येईल, 3 येईल इथे. सो डीचं 3 कोणत्या पर्यायात आहे, येस फक्त या पर्यायात दिसतं आपल्याला याच्यापैकी. सो याचं आन्सर झालं 4. ठीक आहे, पुढे पाहूया. पुन्हा एकदा जोड्या लावा, मॅच द पेअर हा प्रश्न विचारलेला आहे. महत्वाचे कायदे भारतातले आणि त्या कोणत्या सालचे आहेत ते विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम हा 2000 चा आहे, 2000 सालचा आहे तो. ठीक आहे, घंटागाडी सकाळी येते, ओला कचरा सुका कचरा, सो ते हेच सांगत असतात. त्यानंतर राष्ट्रीय वन धोरण हे 1988 चा आहे. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हा 2002 चा आहे. ठीक आहे, जैवविविधता कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायदा सगळ्यांना माहिती आहे 1986 चा आहे. सो योग्य पर्याय आपण यातून निवडू शकतो. तो कसा येईल बघा, अचं 3 कोणत्या पर्यायात आहे, बस या आणि या पर्यायात आहे. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट डचं 4 कोणत्या पर्यायात आहे, डचं 2 आहे तिकडे, डचं 4 आहे. सो हा पर्याय योग्य असेल आपला. ठीक आहे, जोड्या लावणं एलिमिनेशन टेक्निकने पण आपल्याला जमतं, खूप सोपं असतं. ओके, पुढे पाहूया. खाली दिलेल्या क्षेत्रांचा विचार करा आणि विचारच करू नका, तर यातील व्याघ्र संरक्षित म्हणजेच काय, व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत, क्षेत्रे ओळखा. ठीक आहे, असा प्रश्न आहे आपल्याला. मग आता बांदीपूर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, हा बांदीपूर काय व्याघ्र प्रकल्प आहे का, येस आहे. कुठला आहे तो कर्नाटक मधला आहे. सो हे आहे व्याघ्र राखीव क्षेत्र. पुढे भितरकणिका मित्रांनो हे आहे का, तर मित्रांनो हे अजिबात नाहीये. का, तर हा आहे रामसर साइट. ही काय आहे, रामसर साइट. आणि पण कुठली आहे ही, तर ही आहे ओडिशाची. ओडिशामध्ये असणारी ही रामसर साइट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा व्याघ्र प्रकल्प नाहीये. पुढे मानस हा मित्रांनो आहे आसाम मधला. हे जे मानस आहे हे मानस राष्ट्रीय उद्यान देखील आहे. हे जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्ह देखील आहे. हा मानस अजून काय व्याघ्र प्रकल्प देखील आहे. म्हणजे मानस आणि मानस हे वन्यजीव अभयारण्य देखील आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी देखील आहे. सो भरपूर गोष्टी त्याच्या मानसमध्ये आहेत आसाममध्ये. ठीक आहे, काझीरंगा देखील आहे आसाममध्ये नॅशनल पार्क. आणि हे गेंडा वगैरे त्यासाठी सुंदरबन आहे. पुढे हा देखील व्याघ्र प्रकल्प आहे. हा आहे पश्चिम बंगाल मधला आहे. ठीक आहे, सुंदरबन सगळ्यांना माहित असेल. सो त्यानंतर ब नाहीये, क आणि ड हे काय आहे तर मित्रांनो, तर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहेत. ठीक आहे, असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. पुढे त्याच्या आधी मला सांगा की व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये कधी लॉन्च केला आपण, तर तो 1973 ला. ओके, त्याच्या आधी भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील सिंह होता. 1973 ला व्याघ्र प्रकल्प आपण सुरू केला. आणि कारण वाघांची संख्या खूपच कमी होत चालली होती, त्यासाठी आपण सुरू केला. सो 1973 लॉन्च केला व्याघ्र प्रकल्प. कैलास सांकला हे व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत. काय नाव आहे त्यांचं, कैलास सांकला. ओके, आणि अजून महत्वाचं की व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रात किती 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि भारतात सध्या 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. सो एकदा नजर मारून घ्यायची टायगर प्रोजेक्ट्सवर, खूप महत्वाचा डेटा आहे तो परीक्षेच्या दृष्टीने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं इथे आपल्याला, IUCN बाबत अयोग्य पर्याय निवडा. ठीक आहे, अयोग्य पर्याय निवडायचा आपल्याला या ठिकाणी. बघा सगळ्यात पहिलं विधान पाहूया आपण या ठिकाणी. IUCN ची स्थापना 1948 मध्ये झाली व मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड येथे आहे. येस, हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. 1948 ला स्थापना झाली आणि ग्लँड या ठिकाणी स्वित्झर्लंड मध्ये त्याचं मुख्यालय आहे IUCN. तर सगळ्यात पहिल्यांदा IUCN काय आहे तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ओके, काय त्याचं लॉंग फॉर्म, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ठीक आहे, सो नावातच आपल्याला अर्थ कळून गेला या ठिकाणी. बघा पहिलं आपल्याला कळलं बरोबर. दुसरं, IUCN द्वारे पर्यावरणीय जागृतीसाठी अर्थ अवर हा प्रोग्राम राबवला जातो. मित्रांनो हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग कोणाकडून राबवला जातो हा अर्थ अवर हा प्रोग्राम, WWF म्हणजेच काय, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर
ही 1961 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि हिचंही मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर तिच्या अंतर्गत अर्थ अवर हा प्रोग्राम राबवतो आपण. अर्थ अवर म्हणजेच काय रे, तर मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा जो असतो, लास्ट वीक, याच्यामधला एक शनिवार जो असतो, तर या शनिवारी रात्री 8:30 ते 9:30 या दरम्यान पूर्णपणे लाईट बंद करतात आणि एक पर्यावरणाच्या दृष्टीने जनजागृती म्हणून तो कार्यक्रम राबवला जातो. ठीक आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तो राबवला गेला. भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हा अर्थ अवर नावाचा एक छोटासा प्रोग्राम राबवला जातो. ठीक आहे, अवेअरनेससाठी. त्यानंतर पुढे 1960 साली भारत IUCNचा सभासद बनणारा दक्षिण आशियातील पहिला देश आहे. येस, हे बरोबर आहे. आणि लास्ट, सर्वप्रथम 1972 साली IUCN ने रेड लिस्ट ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज जाहीर केली. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, 1994 ला केली रेड लिस्ट. सो अ आणि ड बरोबर आहे, फक्त अ ड. तर IUCN काय करतं मित्रांनो, कन्झर्वेशन ऑफ नेचरमध्ये काम करतं आणि त्यांनीच रेड लिस्ट जाहीर केली होती. रेड बुक म्हणजेच काय रे, एखादी प्राण्याची संख्या आहे किंवा खूप कमी होत चालली आहे, थ्रेटन्ड स्पेसीज आपण काय म्हणतो, त्याची संख्या खूपच कमी होत जाते म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पुढे. बघा पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षण व संवर्धन संबंधी नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? मित्रांनो, इथे तुम्हाला सगळेच पर्यावरणीय संस्था दिसतील, स्पेशली UNFCCC आणि UNEP. परंतु हे डिक्लेअर केला आहे G20 ग्रुप ऑफ 20 नेशन्स, ज्याचा पर्यावरणाशी असा काही संबंध नाही आहे स्पेशली, पण या संस्थेने तो जाहीर केलाय. तर मग ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट काय सांगतो मित्रांनो, बघा हा कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो, म्हणजे कायसाठी केलंय तर डिकार्बनायझेशन, त्यानंतर क्लायमेट चेंज, सो याबद्दल आहे हा ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट. ऑफकोर्स ब्राउन म्हणजेच काय, कार्बनायझेशन म्हणजे डिकार्बनायझेशन करायचं आपल्या ठिकाणी, कार्बनचं उत्सर्जन कमी करायचं, इमिशन, आणि क्लायमेट चेंज बद्दलचा हा ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट आहे. लक्षात ठेवा, G20 ने जाहीर केलेला आहे तो, ग्रुप ऑफ 20 नेशन्स. त्याच्यामध्ये आपला भारत देखील आहे त्या 20 याच्यामध्ये. 19 देश आणि 20वा युरोपियन युनियन असा तो मोठा समूह आहे G20चा. इट्स अन फायनान्शियल ऑर्गनायझेशन, पण यात देखील ती काम करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महत्वाचे करार आहेत आणि ते कशा संदर्भात आहेत याच्यात जोडायला लावायला आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतोय साइट्स 1973 चा आहे तो. साइट्सचा आपल्याला लॉंग फॉर्म बघावा लागेल. काय, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल, बघा CITES, इंटरनॅशनल ट्रेड इन endangered species. ओके, E for endangered species of wild flora and fauna. ओके, सो या संदर्भातला मित्रांनो हा आहे साइट्स नावाचा करार की जो काम करतो या क्षेत्रामध्ये. काय आहे तर कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फोना, म्हणजे वन्य प्राणी आणि वनस्पती आहेत तर कशा एंडेंजर्ड, त्या ज्या धोकादायक आहेत, संकटग्रस्त आहेत, सो यांच्या जो काही इंटरनॅशनल व्यापार होतो त्यासाठी हा काम करतो. ठीक आहे. मग बघा कुठे दिसतं आपल्याला या ठिकाणी, संकटग्रस्त प्राणी व वनस्पतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण. ठीक आहे, भेटलं उत्तर. पुढे स्टॉकहोम करार 2001, मित्रांनो हा आहे जे काही कचरा आहे, हानिकारक कचरा, ठीक आहे, या संदर्भात आहे तो. सो बघा इथे दिसतंय आपल्याला स्टॉकहोम कन्व्हेन्शन की मानवी आरोग्यास धोकादायक सेंद्रिय प्रदूषक, सो ऑर्गॅनिक पोल्युटंट्स बद्दलचा हा स्टॉकहोम कन्व्हेन्शन आहे. पोल्युटंट्स, ठीक आहे, किंवा एंडोसल्फानच्या बंदीशी संबंधित करार हा स्टॉकहोम करार 2001 चा आहे. पुढे बोन करार 1979. बघा काही असे पक्षी असतात किंवा प्राणी असतात ते स्थलांतर मायग्रेशन करतात, सो त्या संदर्भातला, आणि त्या मायग्रेशन केल्यानंतर त्यांचा हॅबिटेट जो काय आहे त्याचं संवर्धन देखील केलं गेलं पाहिजे, यासाठी हा बोन करार. बोन हे जर्मनीतलं शहर आहे मित्रांनो. तर हे स्थलांतर करणाऱ्या
वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासांचे संवर्धन यासाठी केलं आहे. आणि शेवटचा कार्टाजेना प्रोटोकॉल 2000 सालचा आहे मित्रांनो. हा जेनेटिकली मॉडिफाईड जीवांच्या सीमापार होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच काय, आपण बॅसिलस थुरिनजेनेसिस, बीटी वांग, बीटी कापूस, ठीक आहे, हे जे काही आपण जेनेटिकली मॉडिफाईड करतो तर यांचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, सो याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कार्टाजेना प्रोटोकॉल, की जो बायोडायव्हर्सिटी प्रोटोकॉलच्या अंतर्गत आलेला आहे. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन किंवा कधीचं आहे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, हे 2000चं 1992चा आहे करार हा. ठीक आहे, रिओ परिषदेमध्ये स्वीकारला होता, त्याच्या अंतर्गत हा कार्टाजेना प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, सो जोड्या लावण्यासाठी आपण लावू शकतो. बघा अचं 2 आहे. ठीक आहे, अचं 2 कुठे आहे बघा, फक्त एकाच पर्यायामध्ये आहे. सो हे आपलं बरोबर आहे उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. बाकीचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पुढे कार्बन क्रेडिट नावाची संकल्पना, त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे की कार्बन क्रेडिट ही व्यवस्था क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत आहे. येस, बरोबर आहे. पुढे नक्की कार्बन क्रेडिट म्हणजेच काय मित्रांनो, आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. तर बघा की एखादा देश आहे जे कार्बन उत्सर्जन करण्याची जी काही तुम्हाला मुभा आहे तर ती ही कार्बन क्रेडिट आहे. ठीक आहे, मग एखादा देश तो 10 टन कार्बन उत्सर्जन करतोय आणि त्याला लिमिट दिलंय 12 टनचं, आणि एक देश आहे तो 10 टनच उत्सर्जन करतोय परंतु त्याला लिमिट दिलंय 8 टनचं. सो 8 टनचं लिमिट देऊन त्याला तो एक्सेस काय करतोय, 2 टन कार्बन उत्सर्जन जास्त करतोय, एक्स इमिशन. सो तो दुसऱ्या देशाकडून त्याच्याकडून काय घेईल रे, तो 2 जे काही टन आहे कार्बन क्रेडिट तो घेईल त्याच्याकडून आणि इमिशन करेल. सो तो देश काय करेल, कार्बन क्रेडिट दुसऱ्या देशाला देईल आणि त्यातून तो क्रेडिट अर्न करेल, वॉट एव्हर तो काही करेल. सो याला काय म्हटले, कार्बन क्रेडिट हे काय आहेत रे, तर ट्रेडेबल युनिट्स आहेत. ओके, कशा आहेत ते ट्रेडेबल युनिट्स, जे व्यापार योग्य आहेत त्यांचा व्यापार करू शकतो आपण. सो पहिलं बरोबर आहे, तो क्योटो प्रोटोकॉल आपण पाहिला 1997चा, याच्या अंतर्गत आलेली कन्सेप्ट आहे. पुढे उत्सर्जन कोट्यापेक्षा कमी उत्सर्जन असणाऱ्या देशांना किंवा गटांना कार्बन क्रेडिट्स दिले जातात. आपण पाहिलं कोणाला देतात, तर यांना देतात ते उत्सर्जन कोट्यापेक्षा कमी उत्सर्जन असणाऱ्या. ठीक आहे, पुढे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनाची वाढ रोखणे हेच उद्दिष्ट आहे या क्योटो आपलं कार्बन क्रेडिटचं किंवा क्योटो प्रोटोकॉलचं देखील. पुढे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP-ने वेळोवेळी निर्धारित केलेल्या किमतीला कार्बन क्रेडिटचा व्यापार चालतो. मित्रांनो हे चुकीचं आहे, कारण हे UNFCCC अंतर्गत चालतं. UNFCCC अर्थात युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. बघा हे 1994 ला आला मित्रांनो. त्यानंतर 1997 ला काय आला मित्रांनो, क्योटो प्रोटोकॉल आला. क्योटो हे जपान मधलं शहर आहे. क्योटो प्रोटोकॉल कधी आला, 1997. त्याच्या अंतर्गत आला मित्रांनो हे कार्बन क्रेडिट. ठीक आहे, सो UNFCCC त्याचं नियंत्रण करते. पुढचा प्रश्न बघा, रिओ अर्थ समिट जे आपण पाहिलं मित्रांनो, वसुंधरा परिषद अजेंडा 21 स्वीकारला होता. बरोबर, अजेंडा 21च का, तर पुढे येणारं 21 शतक होतं. सो अजेंडा 21 त्याला नाव दिलेलं आहे. त्यात काय काय घेतलं आपण बघा, खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले. ठीक आहे, बघा मग पहिलं वाचून, सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन, अविनाशी शहर योजना. नक्कीच मित्रांनो हे केलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर महिला, स्थानिक सरकार व बिगर सरकारी संघटना यांसारख्या महत्वाच्या घटकांचे सशक्तीकरण बरोबर करायचं होतं आपल्याला, त्यासाठी तर आपण अजेंडा 21 स्वीकारलेला आहे. पुढे साधनांचे जतन व व्यवस्थापन असे जसे निर्वनीकरण थांबवणे, हे तर 100% असणार. डिफॉरेस्टेशन, सो ब क, सो वरील सर्वच मित्रांनो हे सगळंच अजेंडा 21 मध्ये होतं. 1992 ची ही रिओ अर्थ समिट आहे, त्याच्यामध्ये हा अजेंडा 21 आपण स्वीकारला होता. ठीक आहे, एक प्रकारे 1992 हे वर्ष खूप महत्वाचं आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने मोठी परिषद झाली आणि त्याच्यानुसार मग आपण हे सगळं स्वीकारलं. पुढे पाहूया पुढचा प्रश्न बघा, एक विधान विचारलंय आणि त्याच्यामध्ये एक कारण दिलेलं आहे, तुम्हाला शोधायचं आहे काय बरोबर आहे. ठीक आहे, सो विधान असं आहे, संपूर्ण पृथ्वीवर पसरलेल्या जीवावरणाची सीमा हीच केवळ सुस्पष्ट असणारी जीव समुदायाची एकमेव सीमा आहे. येस, हे बरोबर आहे मित्रांनो. जीव समुदाय म्हणजे कम्युनिटी. ओके, कम्युनिटी म्हणजेच काय मित्रांनो, तर एखादं जंगल आहे, एखादं नॅशनल पार्क आहे, त्या ठिकाणी राहणारे असणारे जीव, त्याला काय म्हणतो आपण, जीव समुदाय. त्याला एक काय म्हणतो आपण, त्याला निश्चित बाउंड्री नसते तिथे, परंतु संपूर्ण पृथ्वीवर जेवढा काही जीव समुदाय आहे त्याला मात्र बाउंड्री आहे. पृथ्वी म्हणजे एक बाउंड्रीच आहे. ठीक आहे, बरोबर. पुढे
जीव समुदायांना स्थान व कालसापेक्ष विशिष्ट आणि निश्चित सीमा नसते. हा, हे नसतं. जंगल आहे, त्याला काही सीमा आहे का? ते वाढत जाईल किंवा काय एखादा प्राणी तो जंगलातून बाहेर देखील येईल. सो जीव समुदायाला निश्चित सीमा आहे का? नाहीये. फक्त हा, हे म्हणजे वाक्य बरोबर येईल, हे बरोबर, एक प्रकारे वाक्य बरोबर येईल. टेक्निकली वाक्य बरोबर आहे, परंतु असा एकमेव जीव समुदाय आहे पृथ्वीवरचा आपला की जो त्याला सीमा आहे. परंतु ऑदर जे काही पृथ्वीवर तुम्हाला जीव समुदाय सापडतील, जीव समुदाय म्हणजे एखाद्या तळ्यात राहणारी सुद्धा एखादी परिसंस्था असते, तिथे पण जीव समुदाय असेल. ठीक आहे. सो तो एक जीव समुदाय झाला, त्याला काही निश्चित सीमा नाहीये. ओढा आहे, नदी आहे, त्याला काही निश्चित सीमा आहे का? हे कसं आहे, कुठेही पाणी जाऊ शकतं. ठीक आहे. सो दोन्ही विधानं बरोबर आहे मित्रांनो. आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. बरोबर, बस भेटलं आपल्याला उत्तर. कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. ते एकीकडे सांगतात की जीव समुदायांना निश्चित सीमा नसते आणि एकीकडे म्हणतात की एकमेव आहे. सो पूर्ण कन्सेप्ट आपल्याला इथे कळते ती. पुढे पाहूया पुढचा क्वेश्चन. बघा, खालील विधान लक्षात घ्या, योग्य विधाने कोणते ते निवडा. बघा, हा जिओग्राफीचा टच असणारा प्रश्न आहे. सो धरणांबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळते. बघा, टिहेरी हे धरण जे काही आहे मित्रांनो, हे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि हे भागीरथी या नदीवर आहे. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे. आणि हे उत्तराखंड या ठिकाणी आहे. सो टिहेरी धरण विवाद या धरणाला विरोध करण्यासाठी मित्रांनो सुंदरलाल बहुगुणा यांनी भरपूर म्हणजे विरोध केला. यांनी एक विवाद उभा केला. याच सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं मित्रांनो. आणि अलीकडेच त्यांचं निधन झालं. सो इकॉलॉजी इज परमनंट इकॉनॉमी हे त्यांचं मोठं विधान आहे किंवा त्यांचं एक कोट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे आपण. ओके, सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरण गांधी किंवा खूप मोठं नाव आहे पर्यावरण चळवळ किंवा चळवळी क्षेत्रातलं. ओके, त्यानंतर भाकरानांगल धरण हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. येस, बरोबर आहे. हे कोणत्या नदीवर आहे? तर हे सतलज नदीवर आहे. ओके, आणि पुढं लास्ट हिराकुड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. सो लांबीला जर पाहिलं आपण तर सगळ्यात लांब आहे ते, आणि ते आहे महानदीवर. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा. सो अ, ब, क तिन्ही योग्य आहेत. ओके, जाऊया नेक्स्ट. आणि हिराकुड कुठे मित्रांनो? हिराकुड हे ओडिशामध्ये आहे. भाकरानांगल हे कुठे? हिमाचल पंजाब या ठिकाणी आहे. आणि टिहेरी हे उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे, पुढे खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र नैसर्गिक व सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे? ठीक आहे, मिश्र म्हणजे ते नॅचरल साईट पण आहे आणि ते काय आहे रे, कल्चरल पण आहे. अशी कोणती साईट आहे भारतामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा युनेस्को कोण आहे मित्रांनो? तर युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायन्स आणि कल्चरल या क्षेत्रामध्ये काम करणारे मित्रांनो संघटना आहे. त्यांची एक वारसा हक्क यादी असते, वर्ल्ड हेरिटेज साईट. तर ती प्रत्येक देशामध्ये व्हॉटेवर कुठे एखादं स्थळ असेल, एखादं ठिकाण असेल, एखादा किल्ला असेल, एखादं ताजमहाल सारखं ठिकाण आहे, तर ते काय आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. तर त्याला डिक्लेअर केलं जातं आणि त्याला दर्जा मिळतो. एखाद्या शहराला दर्जा मिळू शकतो. तसं अहमदाबाद शहराला दर्जा आहे. त्यानंतर अलीकडेच काळात धौलवीरा या शहराला दर्जा भेटलाय. काय ती? कल्चरल हेरिटेज साईट. कारण धौलवीरा आहे मित्रांनो हडप्पाकालीन शहर आहे. सो भारतामध्ये म्हटलं तर 40 काय आहेत रे स्थळं आहेत. तर या 40 पैकी मित्रांनो नॅचरल साईट्स किती आहेत म्हणजे नैसर्गिक, तर त्या 7 आहेत. ठीक आहे, कल्चरल साईट्स किती आहेत तर त्या 32 आहेत. आणि मिक्स्ड म्हणजे दोन्ही कल्चरल प्लस, सो टोटल 40 झाल्या. ओके, सो मिक्स्ड एकच आहे आणि तीच आपल्याला या ठिकाणी विचारली आणि ती आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्कीम या ठिकाणी आहे. ओके, बघा याला कांचनगंगा, कांचनजंगा किंवा स्थानिक भाषेत त्याला खांगचडगोंगा असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे, सो कांचनजंगा लक्षात ठेवा, सिक्कीम या ठिकाणी. सो भारतामध्ये एवढे स्थळं आहेत आणि युनेस्को डिक्लेअर करतं. हे कोण डिक्लेअर करतं तर युनेस्को. ठीक आहे, भारताने आता ब्राऊन लिस्ट मध्ये हे केलेली आहे. सगळ्यात जास्त जगात इटली आणि चीन मध्ये आहे. ठीक आहे, इटली 1 नंबरला, चीन 2 नंबरला आहे आणि भारतात 40 आहे. सो स्पेन 3 नंबरला आहे. सो 40च्या पुढे किंवा 40 असणारे स्थळ जे असतील त्याला ब्राऊन लिस्ट मध्ये त्यांना टाकलं जातं आणि जे टॉपचे आहेत 49च्या पुढे त्यांना पर्पल लिस्ट मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, सो हे महत्वाचा प्रश्न होता. पुढे खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली? तर ती होती मित्रांनो वाळवंटीकरण. ठीक आहे, जे काही डेझर्टिफिकेशन होते मित्रांनो, तर त्याला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा 1977 नैरोबी कुठे आहे तर केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी आहे. तिथे पहिल्यांदा वाळवंटीकरणावर एक परिषद भरली.
तर तिथेच वाळवंटीकरण चर्चेला गेलं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो 1977 कॉन्फरन्स नैरोबी या ठिकाणची वाळवंटीकरणासंदर्भात होती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महत्वाच्या संस्था आहेत संघटना पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या आणि त्यांचे मुख्यालय कुठे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, IUCN बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहिली. 1948 ची संस्था होती आणि तिचं ग्लँड या ठिकाणी आपण पाहिलं, स्वित्झर्लंड या ठिकाणी, बरोबर, मुख्यालय. पुढे UNEP मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची संस्था आहे. ही 1972 ला स्थापन झाली, स्टॉकहोम परिषदेमध्ये आपण स्थापन केली. तिचं मुख्यालय नैरोबी, केनियाची राजधानी या ठिकाणी आहे. ठीक आहे, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च काम करणारी संस्था असेल तर ती UNEP आहे, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र पर्यावरण संघटना. ठीक आहे, संस्था. तर तिची स्थापना 1972 ची आहे आणि मुख्यालय नैरोबी या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढे बघा, म्हणजे 1972 2022 50 वर्ष तिला पूर्ण होत आहेत. सो 50 इयर्स कंप्लीट करेल ती UNEP आपली. पुढे जागतिक हवामान शास्त्रीय संघटना बघा, ही आहे 23 मार्च 1950 ची आहे. ठीक आहे, आणि ही व्हिएन्ना या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ठीक आहे, व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना. 23 मार्च 1950 ला स्थापन झाली, म्हणून 23 मार्च हा काय आहे, जागतिक हवामान दिन आहे. ठीक आहे, आणि लास्ट ग्रीन पीस, ही एक नॉन गव्हर्नमेंट NGO आहे, तर तिचं मुख्यालय आहे ॲम्स्टरडॅम या ठिकाणी. सो काय होईल रे मित्रांनो, 1 3 4 5 कुठे आहे रे, 1 बघा, नाही 3, त्यानंतर याचं काय आहे उत्तर, UNEP कुठे, नैरोबी या ठिकाणी आहे. सो 3 1 कुठे आहे, 3 1 बस हा पर्याय. क चं 2 आहे, नाही क चं 2 आहे आणि ड चं 5 आहे. ठीक आहे, बरोबर, 3 1 बरोबर दिसतंय आपल्याला. हाच पर्याय आहे. सो ही जी काय आहे जिनेवाला आहे. ठीक आहे, हे व्हिएन्ना फक्त इथे एक्स्ट्रा होतं, सो हे नाही आहे ॲम्स्टरडॅम. सो ही जी काही WMO आहे ती जिनेवा या ठिकाणी आहे, जिनेवा स्वित्झर्लंड. ओके, महत्वाच्या संस्था आपण पाहिल्या. पुढे सागर तटीय नियमन क्षेत्र CRZ अर्थात कोस्टल रेग्युलेशन झोन 2011 साली याचे नियमन बदलले आणि तो झोन नक्की किती आहे त्याच्यामध्ये बघा, CRZ1 CRZ2 3 4 असं आपण ते हे करतो, त्याचं पार्टिशन करतो. परंतु या CRZ ची पूर्णपणे जी काही आपल्याला काय म्हणतो त्याला काय विचारलंय, कोणते क्षेत्र संरक्षण व संवर्धन करण्यास निश्चित केले आहे. तर मित्रांनो, भरती आणि ओहोटी रेषा. ठीक आहे, भरती म्हणजेच काय, तर समुद्राचं पूर्ण पाणी भरलेलं असतं. सो भरती रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर पर्यंत आणि ओहोटी रेषेपासून समुद्रामध्ये आतमध्ये 22 नॉटिकल मैल्स. सो ब आणि क. ओके, ब आणि क. सो बघा, हे जर समुद्राचं हे असेल, कोस्टल लाईन आहे, इथपर्यंत समजा भरतीचं पाणी येत असेल आणि इथमध्ये पाणी आतमध्ये जात असेल ओहोटीचं. सो इथपासून मित्रांनो 12 नॉटिकल मैल. ठीक आहे, आणि इथपासून 500 मीटर्स. सो एवढा एरिया मित्रांनो हा काय असेल रे, तर हा CRZ अंतर्गत असेल. ओके, पुढे आर्सेनिक प्रदूषणाने कोणता आजार होतो. आर्सेनिक, तर आर्सेनिकने ब्लॅक फूट रोग हा आजार होतो. बघा, आर्सेनिक घातक असतं, पॉयझनस. मग इथे इटाई हे मित्रांनो कशामुळे होतं, तर CD अर्थात कॅडमियममुळे होतो. ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्वाचं आहे फ्लोरोसिस. हे मित्रांनो हे कशामुळे होतं, तर फ्लोरिनमुळे होतं. ठीक आहे, आणि एक महत्वाचा आहे मिनामाटा. हा HG अर्थात मर्क्युरी, स्पेशली मिथाइल मर्क्युरी. ओके, याच्यामुळे होणारा हा मिनामाटा आजार आहे. ओके, बघा, मग मिनामाटा हे जपानमधलं शहर आहे म्हणून त्याला रोगालाच नाव दिलं मिनामाटा. तिथे सगळ्यात पहिल्यांदा आढळलं ते का, तर तिथे लोक म्हणजे कंपन्यांचं जे काही प्रदूषित पाणी असेल पाऱ्या मिश्रित, तर ते डायरेक्ट समुद्रात किंवा नद्यामध्ये सोडलं गेलं. आणि तिथे काय आलं मित्रांनो, तर तिथे माशांमध्ये ते गेलं. ओके, माशांनी ते माशांमध्ये पारा किंवा मिथाइल मर्क्युरी गेलं. माशांना कोणी खाल्लं, माणसांनी खाल्लं, सो ते माणसांमध्ये देखील आलं. सो असा तो मिनामाटा आजार झाला लोकांना. सेम आर्सेनिक देखील ब्लॅक फूट रोग होतो. आणि इटाईमुळे कॅडमियममुळे इटाई नावाचा रोग होतो. तेही शहर आहे तायवान मधलं इटाई. सो असे हे महत्वाचे आजार आणि त्यांच्यामुळे होणारे रोग आहेत. पुढे जोड्या नावा विचारले, महत्वाचे प्रकल्प आणि ते कधीचे आहेत ते बघा. व्याघ्र प्रकल्प तुम्हाला मी शिकवलं होतं आधीच, 1973 चा आहे. सो क च 1 कोणत्या पर्यायामध्ये आहे,
फक्त एका पर्यायामध्ये दिसतं आपल्याला इथं बघा, कचं 1. सो हे उत्तर. मग अचं 2, हत्ती प्रकल्प कधीचा आहे? 1992चा आहे, प्रोजेक्ट एलिफंट. त्यानंतर बचं 4, रेड पांडा प्रकल्प आहे तो 1996चा, आणि गेंडा संवर्धन प्रकल्प आहे 1987चा. ठीक आहे. बघा गेंड्याच्या संदर्भात पाहिलं तर गेंडा कुठे आहे? तर काझीरंगा नॅशनल पार्क, आसाम या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो हे महत्वाचे प्रकल्प. आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकल्प असेल 1970चा, तर तो आहे मित्रांनो काय संदर्भात आहे? तो काश्मीरी स्टॅग. ठीक आहे. किंवा हंगुल, त्याला हंगुल म्हटलं जातं. सर हा पहिला भारतातला प्रकल्प आहे एखाद्या वन्य प्राण्यासाठी सुरू केलेला आपण, काश्मीरी स्टॅग हा फर्स्ट आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा आपण 1972ला सुरू केला, तर तो होता सिंह प्रकल्प. ठीक आहे, सिंह प्रकल्प. तिसरा आपण पाहिला व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. पुढे 1974ला आपण एक प्रकल्प सुरू केला, तर त्याचं नाव होतं मगरमच्छ पैदास किंवा प्रजनन प्रकल्प. ठीक आहे. हा एक आपण 1974ला सुरू केला. आणि अलीकडील काळात आपण 2020ला म्हणजे 2020 साली डॉल्फिन प्रकल्प सुरू केलेला आहे. काय नाव आहे त्याचं? डॉल्फिन प्रकल्प. ओके. सो हा अलीकडच्याच काळातला आहे, सो महत्वाचा आहे. ठीक आहे. सो हे 4 आणि हे 4, 8 प्रकल्प लक्षात ठेवायला आपण पाहिजेत, महत्वाचे प्रकल्प आहेत ते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे विचारलंय आपल्याला ग्रीन हाऊस गॅसेस आणि त्यांचं जागतिक तापमान वाढीत किती कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला जोडायला लावायला विचारलंय. सगळ्यात जास्त आपल्याला माहिती आहे कशामध्ये आहे, तर कार्बन डायऑक्साईड खूपच प्रमाण आहे. सो 60% ची जोडी लागेल कार्बन डायऑक्साईडला. सो बचं 2 कोणत्या पर्यायामध्ये आहे? फक्त एकाच पर्यायामध्ये आहे. सो हा पर्याय आपण डायरेक्ट सेट करू शकतो. 1 2 3 4 सरळ सरळ आपण दिलं या ठिकाणी. बघा बघा मिथेन किती करतो? CH4, तर 15% ते 20% वाटा आहे जवळजवळ. ओके, अप्रॉक्सिमेटली एवढं मिथेनचा वाटा आहे. पुढे कार्बन डायऑक्साईडचा वाटा आहे मित्रांनो 60% ऑलमोस्ट. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन CFC 14%. हा सगळ्यात घातक आहे. ओके, म्हणजे प्रचंड प्रमाणात हा काय करतो? ओझोनचं पण डिप्लेशन करतो आणि खूपच म्हणजे क्षयकारी आहे तो. आणि स्पेशली हा मानवनिर्मित आहे. ठीक आहे, मॅनमेड आहे तो. आणि नायट्रस ऑक्साईड शेवटचा 6% त्याचा वाटा आहे. बाकीचं मग अजूनही आहेत हरितगृह वायू. बघा हे तुम्हाला जे माहित नसेल, बाष्प. ठीक आहे, किंवा वॉटर वेपर्स आपण म्हणतो. सर मित्रांनो हे देखील काय आहे रे? ग्रीन हाऊस गॅसेस आहे. कारण हा देखील बाष्प धरून ठेवतो, उष्ण धरून ठेवतो. जे कोणी उष्णता धरून ठेवतात, हीट ऍब्झॉर्ब करून ठेवतात आणि पृथ्वीचं तापमान वाढवतात, त्यांनाच आपण काय म्हणतो? ग्रीन हाऊस गॅसेस. ओके. आणि पुढे लास्ट क्वेश्चन आपला बघा इथे दिसतोय आपल्याला. काय आहे तो? अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणामध्ये सलग होणाऱ्या वाढीस काय म्हणतात? ठीक आहे. बघा आपण तुम्हाला मीनामाटाचं एक्झाम्पल दिलं होतं मी. मीनामाटा हा काय आहे? तर मिथाइल मर्क्युरीची संदर्भ आजार आहे तो. मीनामाटा हे जपान मधलं शहर आहे. ओके, त्याचा काही संबंध नाही असा स्पेशली. परंतु मीनामाटा या शहरात काय झालं मित्रांनो, तर मर्क्युरी लोकांच्या म्हणजे काय डायरेक्ट नैसर्गिक जे काही वॉटर सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सोडलं गेलं, नदी किंवा समुद्रामध्ये, ते माशांमध्ये मिथाइल मर्क्युरी गेलं. ठीक आहे. सो मिथाइल मर्क्युरी माशांमध्ये आलं. त्यानंतर माशांमध्ये जेवढं काही प्रमाण येतं, माशांना कोणी खाल्लं तर माणसांनी खाल्लं. माणसांनी खाल्ल्यावर काय झालं? ते मिथाइल मर्क्युरीचं प्रमाण माणसामध्ये जास्त वाढलं. ओके, आणि त्याच्यापासून माणसांना आजार सुरू झाला, तोच आपण मीनामाटा आजार. सो माशामध्ये जेवढं काही प्रमाण होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण हे माणसांमध्ये आलं. सो विषारी पदार्थांच्या प्रमाणामध्ये सलग होणाऱ्या वाढीस काय म्हणतात तर मित्रांनो, तर जैव आवर्धन किंवा बायोमॅग्निफिकेशन. ओके, बघा लक्षात ठेवा. आणि माशांच्या शरीरात स्टार्टिंगला जे मिथाइल मर्क्युरी गेलं त्याला काय म्हणतात? संचयन झालं, बरोबर ना? साचलं गेलं ते मिथाइल मर्क्युरी, त्याला जैव संचयन. खूप सिंपल आहे ते, बायो ॲक्युम्युलेशन. परंतु एका अन्न साखळीतून म्हणजे एका फूड चेन मधून, फूड चेन जे असते एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे जातं, त्याच्यानंतर तिसऱ्या स्तराकडे, हे जे काही प्रमाण असं वाढत जातं तो त्याला काय म्हणतो आपण? बायोमॅग्निफिकेशन. ठीक आहे, जैव आवर्धन. ठीक आहे. सो ते मीनामाटा एक बेस्ट एक्झाम्पल सांगितलं मी या ठिकाणी. सो हे आपण पाहिलं या ठिकाणी एन्व्हायरमेंटचे महत्वाचे प्रश्न. ठीक आहे, परीक्षे दृष्टीने खूपच महत्वाचे मित्रांनो.
आपण येणारी परीक्षा राज्य सेवा पूर्व परीक्षा 19 जूनची आणि ही जी काही महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा आहे 30 एप्रिलची, या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षेला प्रश्न नक्की दिसतील यातून. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. थँक्यू, स्टे ट्यून.